वसई पूर्व येथे वसंतनगरी रोडवर मिठागृहातून जाणारी ओव्हरहेड वायरमध्ये भीषण आगीचा धमाका झाला। घटनास्थळी कोणतीही सरकारी यंत्रणा त्या ठिकाणी बघण्यास सुद्धा आली नाही। आपली वसई न्यूजचे प्रतिनिधी गेले असता MSCB कर्मचारी ऑफिस लॉक करून झोपले होते। जर मोठी दुर्घटना झाली असती तर याला जबाबदार कोण असते? वसई न्यूजमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे। आज वसई पूर्व येथे एव्हरशाईन वसंतनगरी रोडवरती जी खालठाणामधून जी ओहेची वायर जाते नालासोपारा साईडला, त्या नालासोपारा वायर ठिकाणी सदर ठिकाणी एक ब्लास्ट झाला वायरवरती। तो ब्लास्ट बघण्यासाठी रेल्वेचे कर्मचारी तिथे येऊन उपस्थित घटनास्थळी पाहणी केली, आम्ही पाहणी केली असता या ठिकाणी सदर ठिकाणी ज्यांच्या अंडर ही वायर ओहेची जाते त्या सदर ठिकाणी MSCBचे कोणतेही कर्मचारी तिथे उपस्थित आले नाही व त्यानंतर आम्ही MSCBला गेले असता MSCBच्या ऑफिसला गेले असता त्या सदर ठिकाणी MSCBचे कोणतेही कर्मचारी उपलब्ध नव्हते। गेटला आतल्या बाजूने टाळा असल्याने आम्ही गेटला ठोकून आवाज दिल्यानंतर तिकडे कोणतेही कर्मचारी बाहेर आले नाही की कोणतेही कर्मचारी किंवा अधिकारी त्या ठिकाणी उपलब्ध नव्हते। तर सदर ठिकाणी जर कुठला मोठी जीवितहानी झाली असती तर त्याला कोण जबाबदार असतं हा प्रश्न माझा MSCBसाठी आहे। आणि सदर वायर ओहेची वायर जर खाली पडली असती तर जीवितहानी झाली असती आणि येणारा जाणारा रस्ता हा वर्दळीचा रस्ता आहे। तर त्या ठिकाणी या झालेल्या जो ब्लास्ट झाला वायरीवरती तो कशामुळे झाला काय झाला याची पाहणी करता MSCBचा कोणताही कर्मचारी तेथे उपलब्ध नव्हता। तर ह्याला जबाबदार कोण?